हॅलो डिअर फ्रेंड्स, इंग्लिश डीजी क्लासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंग्लिश ग्रामरमध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा भाग शिकवणार आहे की जो भाग 7वीच्या परीक्षेपासून सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला येत असतो. तर मग बघूया की असा कोणता भाग आपल्याला बघायचा आहे आणि तो एवढा महत्त्वाचा का आहे. तर मित्रांनो, आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिग्री बघायचं आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिग्री म्हणजे काय ते सांगणार आहे, त्याचबरोबर डिग्रीचे किती प्रकार आहेत ते सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्येक डिग्री ओळखायची कशी, त्या कोणत्या ट्रिक आहेत ते आपण सांगणार आहोत. बरोबर आहे. म्हणून आजचा व्हिडिओ हा फार महत्त्वाचा होणार आहे, फार इम्पॉर्टंट असणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, पुढचं बेल आयकॉनचं बटन दाबून मित्रांनो कॉमेंट नक्की करा, कारण मी जी मेहनत करतोय ना तुम्हाला इंग्लिशचं ग्रामर कळावं यासाठी करतोय. ठीक आहे. तर मग बघूया डिग्री म्हणजे काय. पहिली गोष्ट मित्रांनो, डिग्री म्हणजे तुलना. तुम्ही म्हणाल तुलना समजून घेण्याची काय गरज आहे, तर इंग्लिश ग्रामरमध्ये किंवा कोणत्याही भाषेमध्ये जेव्हा आपण काही वाक्य बोलत असतो ना, तर तेव्हा आपण तुलना करण्यासाठी काही वाक्य बोलत असतो. मग कशी तुलना करत असतो, जसं की आपण म्हणतो की हा मुलगा याच्यापेक्षा जास्त हुशार आहे किंवा तो मुलगा त्याच्यापेक्षा जास्त उंच आहे किंवा या वर्गामध्ये सगळ्यात हुशार मुलगा हा आहे. हे जी वाक्य मी तुम्हाला सांगितली हे सगळी वाक्य तुलना सांगणारी वाक्य आहेत. परंतु हीच वाक्य जर आपण इंग्लिशमध्ये बोलायला गेलो ना तर काही आपल्या चुका होतात, कारण ही वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलायची कशी लिहायची हे माहीत नसतं. आणि म्हणून परीक्षेमध्ये पण या डिग्रीचं एक ना एक वाक्य फिक्स आलेलं असतं. म्हणून बघूया आपण डिटेल इन्फॉर्मेशन व्हॉट इज मीन बाय डिग्री बघितलं आपण. आता आपण बघूया डिग्रीचे प्रकार किती असतात. तर मित्र, या ठिकाणी तुम्हाला काही फिगर दिसतात, या फिगरवरून तुम्हाला मी डिग्रीचे सविस्तर प्रकार सांगणार आहे आणि प्रत्येक प्रकार कसा लक्षात ठेवायचं, याच्या कोणत्या ट्रिक आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर बघूया एक नंबरची फिगर बघूया. या फिगर मध्ये तुम्हाला काय दिसतंय, दोन लाईन दिसत आहेत, दोन रेषा दिसत आहेत आणि या रेषा नीट बघा आणि या रेषा बघून मला सांगा याच्यापैकी कोणती रेषा जास्त लांब आहे. सांगा बरं, ए रेषा लांब आहे का बी रेषा लांब आहे? ओके, बरोबर आहे, दोन्ही रेषा सारख्याच लांब आहेत, दोन्ही सारख्याच लांब आहेत. मग जेव्हा आपल्याला म्हणायचंय की दोन्ही सारख्याच लांब आहेत तेव्हा हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं करायचं बरं, हा आपल्या समोर प्रश्न राहतो. परंतु मित्र, आज तुम्हाला जर ही डिग्री समजली कोणती आहे, तर तिचं स्ट्रक्चर, तिची ट्रिक समजली तर वाक्य पण करताना काही अडचण होणार नाही. तर बघूया आपण आता मित्र, याच्यामध्ये तुलना दोघांची आहे आणि तुलनाची पातळी समान आहे, अशा डिग्रीला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह डिग्री म्हणतो. काय म्हणतो? पॉझिटिव्ह डिग्री म्हणतो. पॉझिटिव्ह, मराठीमध्ये याला समभाव म्हणतात. समभाव. समभाव का म्हणतात, कारण तुलना समान पातळीवर असते, दोघांची तुलना समान पातळीवर असते. म्हणजे काय, ए रेषा ही बी इतकीच लांब आहे, ए रेषा बी इतकीच लांब आहे, ए रेषा बी इतकी. म्हणून इथं कोणची तुलना झाली, समभाव, समान तुलना झाली, म्हणून याला म्हणायचं पॉझिटिव्ह डिग्री. लक्षात आलं. आता मित्रांनो, ही डिग्री लक्षात कशी ठेवायचं, याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची ते सांगूया. पहिली गोष्ट तुलना दोघांची, दुसरी गोष्ट तुलना समान आहे, तिसरी गोष्ट याचं स्ट्रक्चर काय आहे ते समजून घ्या, म्हणजे तुमची डिग्री पाठ होऊन जाणार आहे. व्हॉट इज द स्ट्रक्चर. स्ट्रक्चर सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला हे जे वाक्य आहे हे वाक्य इंग्लिश मध्ये करून दाखवतो आणि त्याच्या मदतीने आपण काय करूया, त्याची ट्रिक काढूया. ओके, मग काय होईल, ए लाईन इज, ओके, ए लाईन इज as big as B line. ओके, बी लाईन. आता इथं काय झालंय बरं, तर इथं सब्जेक्ट 1 जो आहे, सब्जेक्ट 1 सुरुवातीला काय आलाय, सब्जेक्ट 1. स्ट्रक्चर सांगतो मी तुम्हाला. सुरुवातीला आला सब्जेक्ट 1, नंतर आलं वर्ब. ओके, नंतर आलं वर्ब. ओके, नंतर काय आलं, नंतर आलं ऍज, नंतर काय आलं, बिग आलं. हे जे बिग आहे ना हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि हा ऍडजेक्टिव्हचा बेस फॉर्म आहे, त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह फॉर्म.
कोणत्याही ऍडजेक्टिव्हचे 3 फॉर्म असतात, पॉझिटिव्ह फॉर्म, कंपॅरेटिव्ह फॉर्म आणि सुपरलेटिव्ह फॉर्म. तर हा ऍडजेक्टिव्हचा पॉझिटिव्ह फॉर्म आहे. जर त्या पॉझिटिव्ह फॉर्मला ER लागलं तर होतो कंपॅरेटिव्ह फॉर्म. कधी कधी अगोदर मोर लागतं. आणि जर EST लागलं तर होतो सुपरलेटिव्ह फॉर्म. ओके, हे लक्षात ठेवा. आणि मग पुढं काय आहे? पुढं ऍज आहे. इथं पण ऍज आहे. ठीक आहे. आणि नंतर काय आहे? नंतर आहे सब्जेक्ट सेकंड. ठीक आहे. आता लक्षात आलं तुम्हाला? ओके, आता हे लक्षात आलं तुमच्या. तर हे झालं याचं स्ट्रक्चर. हे काय झालं? याचं स्ट्रक्चर झालं. ओके, हे स्ट्रक्चर झालं. आता या स्ट्रक्चरवरून आपल्याला याची ट्रिक लक्षात येते. काय ट्रिक आहे याच्यामध्ये? नीट बघा. ओके, ट्रिक अशी आहे की ज्या वाक्यामध्ये ऍज असेल आणि ऍडजेक्टिव्हचं पॉझिटिव्ह फॉर्म असेल आणि त्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर ऍज आणि नंतर ऍज असेल, त्याला म्हणायचं मित्र कोणती डिग्री? त्याला पॉझिटिव्ह डिग्री म्हणायचं. हा पॉइंट कळाला? पॉझिटिव्ह डिग्री कळाली, ती कशी ओळखायचं कळालं. याच्यावरती तुम्हाला सविस्तर ओळखता येणार आहे. ठीक आहे. आता आपण बघूया दुसरी डिग्री, 2 नंबरची डिग्री. ठीक आहे. तर आता 2 नंबरच्या डिग्रीमध्ये तुम्हाला मी सेकंड फिगर दिलेली आहे. तर ही फिगर नीट बघा. याच्यामध्ये 2 सर्कल आहेत. ठीक आहे. किती सर्कल आहेत? 2 सर्कल. या 2 सर्कल पैकी हा जो ए सर्कल आहे बी पेक्षा कसा आहे? छोटा आहे. आणि बी सर्कल कसा आहे? ए पेक्षा मोठा आहे. म्हणजे इथं पण तुलना किती जणांची आहे? पहिला पॉइंट, तुलना दोघांची आहे. इकडं पण तुलना दोघांची होती, इकडं पण तुलना दोघांची आहे. बरं, दुसरा पॉइंट काय? दुसरा पॉइंट, ही जी तुलना आहे कशी आहे? इथं जशी सम आहे, इथं कमी जास्त आहे. इथं कशी आहे? कमी जास्त आहे. म्हणून ज्या डिग्रीमध्ये तुलना दोघांची तुलना असते आणि तुलना कमी जास्त असते त्याला म्हणायचं कंपॅरेटिव्ह डिग्री. काय म्हणायचं? कंपॅरेटिव्ह डिग्री. इथं स्पेलिंग लिहितो मी, कंपॅरेटिव्ह डिग्री. ओके, यालाच मराठीमध्ये मित्र तरभाव म्हणतात. तरभाव. ठीक आहे. आता हे वाक्य आपण इंग्लिश मध्ये करूया, मग आपल्याला याची ट्रिक काढता येईल की ही ओळखायची कशी, लक्षात कशी ठेवायची. ठीक आहे. आता आपण बघूया तर याचं वाक्य कसं होईल. मग आता आपल्याला माहिती आहे ए जे वर्तुळ आहे बी पेक्षा कसं आहे? छोटा आहे. मग कसं वाक्य होईल हे? एक मिनिट. ओके, ए सर्कल, 1 मिनिट. ओके, ए सर्कल is smaller. A circle is smaller than B circle. आलं लक्षामध्ये? इथं पण काय तुलना? ए सर्कलची आणि बी सर्कलची, ए सर्कलची आणि बी सर्कलची तुलना दोघांची आहे. आणि एक जे सर्कल आहे छोटा आहे किंवा मोठा आहे, म्हणजे तुलना समान पातळीवर नाही, कमी जास्त आहे. अशा प्रकारच्या डिग्रीला काय म्हणायचं? कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणायचं. हे समजलं? आता ही डिग्री ओळखायची कशी, लक्षात कशी ठेवायची? तर याची ट्रिक बघा, त्याचं स्ट्रक्चर बघा काय आहे. बघा, इथं सब्जेक्ट 1 आलाय. काय आलाय? इथं पण सब्जेक्ट 1 आलाय. ठीक आहे. 2 नंबरला काय आलंय? परत इथं वर्ब आलंय. 3 नंबरला काय आलंय? स्मॉलर. हे जे स्मॉलर आहे हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि ते ऍडजेक्टिव्हचा कोणता फॉर्म आहे? कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे. तुम्हाला माहिती मी आता सांगितलं की ऍडजेक्टिव्हचे 3 फॉर्म असतात, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. आणि कंपॅरेटिव्ह कसा ओळखायचा? त्याला ER लागतो किंवा अगोदर मोर लागतो असा ओळखायचा. म्हणून ही एक ट्रिक लक्षात ठेवा. ऍडजेक्टिव्हचं कोणतं फॉर्म आलंय? कंपॅरेटिव्ह आलंय. पुढे काय आलंय? पुढे द्यान आलंय. पुढे काय आलंय? द्यान आलंय. आणि पुढे काय आलंय? पुढे हा सब्जेक्ट सेकंड आहे. सब्जेक्ट सेकंड. म्हणून कंपॅरेटिव्ह डिग्री कशी ओळखायची मित्र? तर कंपॅरेटिव्ह डिग्री ओळखताना, ठीक आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री ओळखताना तुलना दोघांची असते पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ऍडजेक्टिव्हचं कंपॅरेटिव्ह फॉर्म आलेलं असतं, म्हणजे ER प्रत्यय असलेलं, समजतंय. आणि तिसरी गोष्ट द्यान येतं. ऍडजेक्टिव्हच्या नंतर काय येतं?
द्यान येतं. कधी कधी इथं ऍडजेक्टिव्हला ER प्रत्यय लागत नाही, त्याच्या अगोदर मोर येतो, हे पण लक्षात ठेवा. अशा पद्धतीने मित्र कंपॅरेटिव्ह डिग्रीचं जे स्ट्रक्चर आहे की या ठिकाणी सब्जेक्ट येतं, व्हर्ब येतं, त्यानंतर ऍडजेक्टिव्हचं कंपॅरेटिव्ह फॉर्म येतं, त्यानंतर द्यान येतं आणि त्यानंतर सब्जेक्ट सेकंड येतं. ही ट्रिक जी आहे, ही ट्रिक आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री बद्दल महत्वाची आहे, ही लक्षात ठेवली पाहिजे. आता आपण तिसरी डिग्री बघूया, 3 नंबरची डिग्री बघूया. आणि 3 नंबरची डिग्री काय आहे, तर ही जी फिगर दिसते ना, ही फिगर जर तुम्ही नीट समजून घेतली तर 3 नंबरची डिग्री पण आपल्याला समजायला फार सोपी जाणार आहे. तर काय आहे, या ठिकाणी 4 लाईन आहेत, बरोबर आहे. तर यातल्या ज्या 4 पैकी पहिली ए लाईन जी आहे ना, ही पहिली ए लाईन सगळ्यात लांब आहे, लॉंगेस्ट लाईन. मग बी पेक्षा मोठी आहे, सी पेक्षा मोठी आहे, डी पेक्षा, म्हणजे एक लाईनची तुलना बाकी तिघांशी केली आहे आणि तिघांपेक्षा ही लाईन कशी आहे, लांब आहे. समजलं. तर मग या ठिकाणी तुलना किती जणांची आहे, तर या ठिकाणी मित्र एकाची तुलना तिघाशी आहे, म्हणजे एकाची तुलना अनेकाशी आहे. म्हणजे या डिग्रीमध्ये पहिला पॉइंट काय, एकाची तुलना अनेकाशी असते. दुसरा पॉइंट काय आहे की ही जी तुलना आहे एकाची अनेकाशी, ती कशी आहे, तो एक जण जो असतो बाकी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ तरी असतो किंवा कनिष्ठ तरी असतो, है ना. तर म्हणजे तुलनेमध्ये तो एकदम श्रेष्ठ असतो किंवा कनिष्ठ असतो, म्हणून या डिग्रीला म्हणतात सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतात. काय म्हणतात, सुपरलेटिव्ह डिग्री. मराठीमध्ये याला म्हणतात तमभाव म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात, तमभाव. तर अशा पद्धतीने 3 डिग्री आहेत. तर आता ही डिग्री चे मी काही तुम्हाला पॉइंट सांगतो किंवा याची ट्रिक पण सांगतो. पहिली गोष्ट, या डिग्रीमध्ये एकाची तुलना अनेकाशी आहे, हा एक पॉइंट. आणि याच्यामध्ये तो जो एक आहे तो इतरांपेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ आहे, हे यांच्यामध्ये ह्या ट्रिक लक्षात ठेवायच्या. आता एक वाक्य करूया, मग आपल्याला काय होईल की एक वाक्य केल्यानंतर ते जे वाक्य आहे ना, ते वाक्य आपल्याला ओके, ते त्या वाक्यावरून आपल्याला ती वाक्य डिग्री सोपं जाईल. तर मग हेच घेऊया, ए लाईन इज ओके, ए लाईन इज बिगेस्ट, आपण लॉंगेस्ट म्हणूया. ए लाईन इज लॉंगेस्ट, ए लाईन इज लॉंगेस्ट लाईन ऑफ ऑल. ह्या सगळ्या ज्या लाईन आहेत ना, ह्या सगळ्या म्हणजे ए लाईन ही सगळ्या लाईन मध्ये कशी आहे, लॉंगेस्ट लाईन ही सगळ्या लाईन मध्ये लांब आहे. इथं द येणं गरजेचं आहे. इज द, ए लाईन इज द लॉंगेस्ट लाईन ऑफ ऑल. आता तिसरा पॉइंट काय या डिग्री मध्ये मित्र, तर तिसरा पॉइंट आहे की या डिग्री मध्ये एकाची तुलना ओके, या डिग्रीमध्ये ओके, एकाची तुलना अनेक लाईनशी केलेली, एका लाईनची तुलना अनेक लाईनशी, सुपरलेटिव्ह डिग्री. बरं, दुसरा पॉइंट काय सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये, तर सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये द वापरलेलं असतं. हा सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट, काय वापरलेलं असतं, द. तिसरा इम्पॉर्टंट ट्रिक काय आहे लक्षात ठेवायची, तर हे जे ऍडजेक्टिव्ह आहे ना, हे जे ऍडजेक्टिव्ह आहे त्याचा सुपरलेटिव्ह फॉर्म असतो. ऍडजेक्टिव्हचा सुपरलेटिव्ह फॉर्म, तुम्हाला माहिती आहे एखाद्या ऍडजेक्टिव्हचा सुपरलेटिव्ह फॉर्म करायचं असेल तर त्याला एसटी किंवा ईएसटी प्रत्यय लागतो. जर नाही लागला तर त्याच्या अगोदर मोस्ट लागतं. म्हणून पहिली गोष्ट की एकाची तुलना अनेकाशी, 1 पॉइंट. सेकंड पॉइंट, या डिग्रीत द वापरलेलं असतं. थर्ड पॉइंट, या डिग्रीमध्ये ऍडजेक्टिव्हचा सुपरलेटिव्ह फॉर्म वापरलेला असतो. आणि त्यानंतर इथं नाउन वापरलेलं असतं त्याच्या पुढं. तर अशा पद्धतीने ह्या ज्या ट्रिक आहेत, ही डिग्री ओळखण्याच्या या ट्रिक आहेत. मित्र, या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय सांगितलंय, डिग्री म्हणजे काय, डिग्रीचे एकूण किती प्रकार आहेत, प्रत्येक प्रकारची डिग्री कशी ओळखायची, कोणकोणत्या ट्रिक आहेत ती लक्षात कशी ठेवायची, हे तुम्हाला मी सांगणार आहे. मित्र, याच व्हिडिओचा मी सेकंड पार्ट पण करणार आहे. त्या पार्टमध्ये प्रत्येक प्रकारचे वाक्य कसे करायचे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये.
हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, त्यातली जी दिलेली मी सगळी माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाकीच्यांना सेंड करायला पण विसरू नका. थँक्यू मित्रो, धन्यवाद.